भाजपचे आमदार सुरेश धस हे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी दाखल झालेले आहेत। सुरेश धस यांना पाहताच भोसले कुटुंबाचा एकच आक्रोश पाहायला मिळाला। तेव्हा सुरेश धस यांना पाहताच भोसले कुटुंबियाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला। सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याचं धस यांनी अगोदर देखील मान्य केलेलं आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी या सतीश भोसलेचं घर जे आहे ते वनविभागाच्या जमिनीवर असल्याचं सांगून वनविभागाकडून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता त्याची कुटुंबियाची भेट घेण्यासाठी आता भाजपचे आमदार सुरेश धस त्याच्या घरी पोहोचले। चला वार्ता साहेब ते आपलं माईक लावायचं। आपल्याला याबद्दलचे अपडेट देत आहेत गोविंद शेळके आपल्या सोबत आहे। गोविंद, सुरेश अण्णा धस अर्थात सतीश भोसलेच्या घरी पोहोचलेले आहेत। काय नेमकी कुटुंबियांनी भावना व्यक्त केली आहे? दीपक, आपण बघतोय की या ठिकाणी ज्यावेळेस सुरेश धस पोहोचले त्यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। यापूर्वीच खरं तर सांगितलं होतं सुरेश धस यांनी की हा जो काही खोक्या आहे सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळी त्या कार्यकर्त्या जेलमध्ये गेल्यानंतर आणि त्याचं घर उद्ध्वस्त केल्यानंतर सुरेश धस कार्यकर्त्यासोबत तिथे पोहोचले त्यावेळी मात्र एकच आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला। आणि मागच्या खरं तर 3-4 दिवसापासून हा एक कुटुंब आहे जे सतीश भोसलेचं जे उड्यावरती आलंय, कारण वन विभागानं अतिक्रमण केलेल्या त्या जागेवरती कारवाई केली आणि अक्षरशः त्याचं घर पाडून टाकलेलं आहे, जमीनदोस्त केलंय। आणि अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला वाली कोण आहे असा प्रश्न खरं तर त्याचे कुटुंबीय विचारतायत आणि हेच कुटुंबीय आता आक्रोश मांडतायत आणि सुरेश धस यांच्या पुढे आपलं गाऱ्हाणं मांडतायत। आता सुरेश धस नेमकं यांच्याबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।